श्री स्वामी समर्थ वाईटी फॅमिली दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चमचमीत व झणझणीत अशी दम आलूची रेसिपी। एकदम साधी सोपी व खायला एकदम टेस्टी अशी रेसिपी आपण बघणार आहोत। चला तर मग रेसिपी सुरू करूयात। सर्वप्रथम अर्धी वाटी दही घेतलेला आहे, त्यामध्ये लाल मिरची पावडर, धना पावडर, घरकुल मसाला व आमचा घरचा मसाला टाकून मिक्स करून घेतलेला आहे। आपण हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घेऊयात व त्यामध्ये हळद देखील टाकलेली आहे। आता आपण साहित्य बघून घेऊयात। हळद, लाल मिरची पावडर, तिखट वगैरे ते घेतलेलं आहे। उकडून बटाटे घेतलेले आहे, लसूण, मोहरी, जिरं, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण सर्वप्रथम तेलामध्ये सगळे थोडे थोडे स्पाइसेस टाकून बटाटे परतवून घेऊयात। छान असे बटाटे परतून झालेले आहे। आता आपण ते साईडला काढून घेऊयात व त्याच कढईमध्ये आता आपण लसूण, जिरे, मोहरीची फोडणी देणार आहोत। फोडणी छान अशी तडतडली आहे। आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊयात। कांदा हे छान आपण असा परतवून घेऊयात। त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो देखील टाकून घेऊयात। इथे आपण टोमॅटो टाकून घेतलेला आहे। आता तो देखील छान असा फ्राय करून घेऊया तेलामध्ये। टोमॅटो तेलामध्ये छान असा फ्राय झालेला आहे। आता आपण त्यामध्ये दही आणि मसाले टाकून घेऊयात। तेही छान असे तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊयात। इथे बघू शकता आपल्या ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे। आपली ग्रेव्ही छान अशी फ्राय झालेली आहे। आता आपण त्यामध्ये उकडलेले बटाटे फ्राय केलेले टाकून देऊयात व ते छान असे परतवून घेऊयात। आपण छान असे बटाटे परतले आहे व त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे। आपण हे छान असे मिक्स करून 5 ते 6 मिनिटं आपण शिजू देऊयात छान असं व त्यामध्ये मीठ देखील टाकून घेऊयात। वरून त्यामध्ये आपण कोथिंबीर घातलेली आहे। आपण 2 ते 3 मिनिटं भाजी शिजायला ठेवूयात। तयार आहे आपली चमचमीत व झणझणीत अशी दम आलूची भाजी। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुन्हा एकदा। धन्यवाद।